हॅलो फ्रेंड्स, सिस्केप लर्निंग ऑइल पेंटिंगच्या तुम्ही दिलेल्या प्रतिसादाला पाहून खूप आनंद झालेला आहे. खूप लोकांनी फोन करूनही विचारलं की पुढचं पेंटिंग कधी चालू करणार परत म्हणून. तर खरोखर वेळ झाला होता, पण आजपासून आपण पुढे परत चालू करूया. ते ऑइल पेंट असल्या कारणाने ते वाळायला जरा वेळ लागला होता. आपण आजपासून ते परत कंटिन्यू करूया. थँक्यू. रंग मी मध्ये सांगितल्याप्रमाणे घ्यायचे आहेत, पण आता परत आपण खालच्या बाजूनी चालू करणार आहोत. समुद्र आणि समुद्राची ही क्षितिज रेषा आणि हा सगळा पोर्शन जो आहे हा ढगाच्या इथून व्यापून आपण पुढे घेऊन जाणार आहोत. रंग लाईट करणार आहोत. ह्या रंगापेक्षाही लाईट कलर येणार आहे. त्यामुळे रॉ सिएन्ना थोडासा काढून घेतलाय. आता यापुढे आपल्याला हळूहळू ऑइल कलर्स कमी आणि लिन्सीड ऑइलचा प्रमाण थोडंसं त्याच्या मानाने जास्त. त्यामुळे हे लिन्सीड ऑइल आधीच या बाटलीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. ते आपण ब्रशनी वेळोवेळी घेऊन त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहाल की किती घ्यायचं आहे आपल्याला आणि कसं घ्यायचं आहे म्हणून. त्याच्यामध्ये टायटॅनियम व्हाईट कलर आहे जो आपल्याला मिक्स करायचा आहे. रॉ सिएन्नामध्ये दाखवते तुम्हाला. यावेळेला मी काचेचं नाही, साधं छोटं पॅलेट घेतलं की मला हँडल करायला इझी जाईल म्हणून. हे बघा, हे प्रमाण आपण एवढं घेतलेलं आहे आणि हा रंग आपण मिक्स करून घेणार आहोत. आपण छोटा ब्रश घेणार आहोत, फ्लॅट. हा बघा, नंबर 2 फ्लॅट हॉग ब्रश घेतलेला आहे. थोडासा ऑइल पेंटमध्ये बुडवलेला आहे, ऑइलमध्ये बुडवलेला आहे, लिन्सीड ऑइलमध्ये. आणि हा असा थोडा मिक्स करून आपण आपली शेड खालती तयार करणार आहोत. अगदी लायटर शेडवर यायचं आहे आता आपल्याला. बघा, तुम्हाला कळेल. आणि आज आपण तुम्हाला मध्येही हा जो फरक दिसेल रेषेचा, तो आपोआप आपण आपल्या पेंटनी घालवून टाकणार आहोत. तो असा हळूहळू तर त्याच्यावर लेयर्स आल्या की मध्ये दिलेल्या पट्टीचा जो इफेक्ट आहे तो निघून आतल्यात मर्ज होऊन जातो. आपण ब्लेंड करून घेणार आहोत. वेळोवेळी आपण पांढऱ्या रंगाचा वापर करून घेणार आहोत. आता आपल्याला लिन्सीड ऑइल आणि टायटॅनियम व्हाईट दोन्ही आपल्याला रंगांसोबत मिक्स करून रंग द्यायचा आहे. तसंच सेम कडे ह्या साईडला पांढरा रंग इकडे जास्त द्यायचा आहे, कारण वरून हा जो पिवळा रंग आहे सूर्यप्रकाशाचा आपण देणार आहोत, त्याचा जो प्रकाश खाली उतरलेला आहे तो सगळ्यात खालच्या ढगांवर किती म्हणून ब्राईट देता येईल. आणि हा रंग तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे संधिप्रकाशाचा रंग देण्यासाठी. त्यामुळे ह्या रंगाच्या ब्राईटनेसकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. पुढच्या स्टेपला जेव्हा इथला रंग वाळेल तेव्हा आपण परत ह्याच्यावर लेअर देणार आहोत, तेव्हा ही रेषाही मिटून जाणार आहे.
निघून जाणार आहे, मर्ज होणार आहे. ज्या वेळेला आपण थोडा वरती डार्क कलर देऊ त्यावेळेला खाली उतरलेल्या लाईट कलरचं महत्त्व बरोबर लक्षात येतं आपल्या, किंवा वरती असलेला लाईट कलरचं. म्हणजे जेव्हा आपल्याला लाईट शेड दाखवायची आहे प्रत्येक वेळेला त्याच्या खाली किंवा वरती आपल्याला डार्क कलर दाखवावा लागतो. म्हणजे आपल्याला लाईट आणि शेड ह्याचा, लाईट आणि डार्क शेड ह्याच्यामधला फरक डोळ्यांना पटकन कळून येतो. सपल करायचा. हा इथून इथे आणि हा इथून इथे आपल्याला मर्ज करायचा आहे. थोडासा पांढरा रंग काढून घेत आहे, म्हणजे टायटॅनियम व्हाईट. पुन्हा प्रत्येक वेळेला ऑइल, लिन्सीड ऑइलमध्ये ब्रश बुडवून रंग असा हा सप्पल करून घ्यायचा आहे. आणि मध्ये कॅनव्हासच्या मधून बाजूला पसरवायचा आहे. मग